नमस्कार सर्वांना, स्वागत आहे ऑनलाईन अकॅडमीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत गणित या विषयाचे सर्व प्रश्न, जे की खूपच महत्त्वाचे आहेत. आणि मला बरेच कमेंटसुद्धा आल्या होत्या की सर गणित विषयाचे सुद्धा सर्व प्रश्न पेपर चालू करा. आणि त्यामुळेच आपण आता आजपासून नेहमीच गणित या विषयावरचे सुद्धा सर्व पेपर आपण घेणार आहोत. आणि हे सर्व पेपर तुम्हाला कोणतीही परीक्षा असो, टेट परीक्षा असो, तलाठी असो, पोलीस भरती असो, आरोग्य विभाग असो, कृषी भरती असो, कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न खूपच महत्त्वाचे असणार आहेत. तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण चालू करण्यापूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा पेपर चालू करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, एक गाडी 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते तर 10 सेकंदात किती धावेल? एक गाडी 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते तर 10 सेकंदामध्ये किती किलोमीटर धावेल? तर यासाठी इथं 4 पर्याय दिलेले आहेत: 100 मीटर, 90 मीटर, 80 मीटर आणि 110 मीटर. तर मी उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर तुम्ही अगोदर काढायचं आहे. मी तर उत्तर सांगणारच आहे, तरीसुद्धा तुम्ही उत्तर काढायचं आहे. तर याचं मी उत्तर सांगत आहे सध्या. पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं 100 मीटर धावेल. पुढचा प्रश्न, पायल कोमलपेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. पायलचा जन्म अश्विन महिन्यात झाला असेल तर कोमलचा जन्म कोणत्या महिन्यात झाला असेल? पुन्हा प्रश्न वाचून घ्या. पायल कोमलपेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. पायलचा जन्म अश्विन महिन्यात झाला असेल तर कोमलचा जन्म कोणत्या महिन्यात झाला असेल? तर इथं पर्याय दिलेले आहेत: आषाढ, मार्गशीर्ष, ज्येष्ठ आणि श्रावण. तर यासाठी तुमचं उत्तर काय येत आहे? तर याचं उत्तर येतं, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, ज्येष्ठ महिन्यामध्ये झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. तिथून तो उजवीकडे वळाला व 17 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळाला. तिथून 5 किलोमीटर चालत गेला. तर त्याचे घरापासून नेमके स्थान कोणते आहे? तर यासाठी इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं, पूर्वेकडे 17 किलोमीटर स्थान आहे. पुढचा प्रश्न पाहू. एका वर्गातील 60 मुलांचे सरासरी वय 16.95 वर्षे आहे, परंतु नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी वय 17 वर्षे झाले, तर नवीन विद्यार्थ्याचे वय किती? पुन्हा प्रश्न वाचून घ्या, सोपा प्रश्न आहे. एका वर्गातील 60 मुलांचे सरासरी वय हे 16.95 वर्षे आहे, परंतु नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी वय 17 वर्षे झाले, तर नवीन विद्यार्थ्यांचे वय काढायचे आपल्याला. तर तुम्ही वय काढलाच असाल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, 20 वर्ष. नवीन विद्यार्थ्याचे वय किती येणार आहे? 20 वर्ष. पुढचा प्रश्न, दीपकचा पगार सुरुवातीस 15% वाढवला पण नंतर तो 20% कमी केला, तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली? प्रश्न पाहून घ्या. दीपकचा पगार सुरुवातीस 15% वाढवला, नंतर तो 20% कमी सुद्धा केला, तर पगारामध्ये एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, 8% घट झाली. वाढ तर चुकून झाली, घट मात्र झाली 8%ची. पुढचा प्रश्न, सूरज 2 किलोमीटर दक्षिणेकडे चालत गेला व नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालत गेला, तर मग मूळ जागेपासून किती अंतर चालत गेला? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे, उत्तर 4 किलोमीटर. उत्तर तुम्ही काढून पाहायचे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहू. समजा एका वस्तूची किंमत 5,000 रुपये आहे. जर त्या वस्तूवर 12% सूट मिळाली तर त्या वस्तूची विक्री किती रुपयात होईल? इथं वस्तूची किंमत दिलेली आहे आपल्याला 5,000 रुपये, तर त्या वस्तूवर समजा 12% सूट मिळाली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, 4,400 रुपयामध्ये त्याची विक्री होईल. पुढचा प्रश्न पाहू. एका क्रिकेटच्या संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर हस्तांदोलन किती होतील? सोपा प्रश्न आहे. एका क्रिकेटच्या संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, 55 वेळेस हस्तांदोलने होतील. पुढचा प्रश्न पाहू. 1200 रुपये मुद्दलाची 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 1200 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील,
252 हो 252% व्याज येणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. जर एक पोळी 12 सेकंदात लाटून होत असेल तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? जर एक पोळी ही 12 सेकंदात लाटून होत असेल तर अर्ध्या तासामध्ये किती पोळ्या लाटणं होणार आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 150 पोळ्या लाटून होतील. पुढचा प्रश्न पाहू. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसरा प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण किती सामने होतील? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहणार आहे. फक्त 2. 153 सामने होतील. पुढचा प्रश्न पाहू. 12वीच्या वर्गात 120 मुलांपैकी 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? 12वीचा वर्ग आहे, त्यामध्ये 120 मुलांपैकी 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 24 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहून घ्या. एका हौदात 2025 लिटर पाणी होते, त्यापैकी 1265 लिटर पाणी शेतासाठी वापरले, 98 लिटर पाणी गळून गेले, तर हौदात उरलेले पाणी किती लिटर आहे? वजाबाकी करून टाका. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलं. याचं 662 लिटर पाणी उरलेलं आहे. पुढचा प्रश्न. 6 ते 24 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांच्या मधोमध येणाऱ्या 2 मूळ संख्यांची बेरीज किती? प्रश्न पाहून घ्या. 6 ते 24 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांच्या मधोमध येणाऱ्या 2 मूळ संख्यांची बेरीज किती? तर यासाठी उत्तर येणार आहे तुमचं 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं 30. तर त्या मूळ संख्यांची बेरीज होते 30. पुढचा प्रश्न. 3 मूळ संख्यांची बेरीज 140 आहे, त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे, तर या 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पुन्हा प्रश्न वाचून घ्या. 3 मूळ संख्यांची बेरीज आहे 140, तर त्यापैकी एक संख्या जी आहे दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे, तर या 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं 79 ही सर्वात मोठी संख्या आहे. पुढचा प्रश्न. 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजण्यात आले की एका विद्यार्थ्यांचे गुण 48 ऐवजी 84 करण्यात आले, तर खरी सरासरी किती? 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर असे समजण्यात आले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 करण्यात आले, तर खरी सरासरी किती होत आहे? तर याचं उत्तर तुम्ही काढा. तर उत्तर मी सांगत आहे सध्या तरी. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 42.8 सरासरी येत आहे. पुढचा प्रश्न. एक दुकानदार साडीवर छापील किंमत 20% सूट देतो, तरीही त्यास 16% नफा होतो. जर त्या साडीची छापील किंमत 870 रुपये असेल तर खरेदी किंमत किती? एक दुकानदार साडीवर छापील सूट देत आहे 20%, तरी त्यास नफा होत आहे 16%चा. जर त्या छापील किंमत आहे साडीची 870, तर खरेदी किंमत किती आहे ते काढायचं आपल्याला. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं 600 रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली. पुढचा प्रश्न. एक रेडिओ 920ला विकला तेव्हा त्यास 15% नफा झाला, तर त्या रेडिओची खरी किंमत किती होती? एक रेडिओ 920ला विकला आणि त्याला नफा किती झाला? 15%, तर त्याची खरेदी किंमत किती होती? तर त्या रेडिओची किंमत किती होती? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील 800 रुपये ही रेडिओची किंमत होती. पुढचा प्रश्न. रमेश व सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर आहेत 3:5 व त्यांच्या वयाची बेरीज आहे 40, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? रमेश व सुरेश यांचे वयाचे गुणोत्तर 3:5 आहे व त्यांच्या वयाची बेरीज होत आहे 40, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक येत आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील 5:7 हे गुणोत्तर होईल. पुढचा प्रश्न. 40 मजूर 60 दिवसात 30 खड्डे खणतात, तर 20 मजुरांना 15 खड्डे खणण्यास किती दिवस लागतील? 40 मजूर 60 दिवसात 30 खड्डे खणतात, तर 20 मजुरांना 15 खड्डे खणण्यास किती दिवस लागतील? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील 60 दिवस लागतील. पुढचा प्रश्न पाहू.
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 7200 चौरस सेंटीमीटर असून उंची आहे 80 सेंटीमीटर, तर पाया किती? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील याचं. 90 सेंटीमीटर हा पाया आहे. पुढचा प्रश्न, 6 सेकंदात एक पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटमध्ये किती पिशव्या भरल्या जातील? 6 सेकंदामध्ये एक पिशवी भरल्या जाते, तर 1 तास 1 तास 40 मिनिटमध्ये किती पिशव्या भरल्या जातील? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिलं, 1000 पिशव्या भरल्या जातील. पुढचा प्रश्न, एका वसतिगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका साठा आहे. 10 दिवसांनी यातील 25 विद्यार्थी वसतिगृह सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून किती अन्नसाठा पुरेल? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, 42 दिवस अन्नसाठा पुरेल. मित्रांनो, उत्तरे तुम्ही काढायची आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तरं काढू शकता. पुढचा प्रश्न, 1.5 किलोमीटर प्लस 50 मीटर प्लस 50 सेंटीमीटर म्हणजेच किती किलोमीटर? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, 1.5505 किलोमीटर. पुढचा प्रश्न, 70 व 105चा लसावी 210 आहे, तर मसावी किती? तर मित्रांनो, 25वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न सोपा आहे, उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. 70 व 105चा लसावी आहे 210, तर त्याचा मसावी काढायचा आहे आपल्याला. तर इथं पर्याय दिलेले आहेत तुम्हाला 35, 30, 45 आणि 22. या पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि मित्रांनो, या 25 प्रश्नापैकी जर तुम्हाला 20 जरी प्रश्नाची उत्तर बरोबर देता आलेली आहेत तर म्हणजे तुमचा गणिताचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.